सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की BA सिव्हिल सर्व्हिसमध्ये 3 सेममधील जे 6वा पेपर आहे स्वयं मॉक ऑनलाईन कोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे। मात्र असे लक्षात आले आहे की अनेक महाविद्यालयांनी अद्याप विद्यार्थ्यांना स्वयं मॉक ऑनलाईनसाठी एनरोल करून घेतलेले नाही। त्या ऑनलाईन कोर्ससाठी एनरोल करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट आहे। तरी सर्व महाविद्यालयांनी बघा हा फॉर्म भरताना कसं भरायचं। सुरुवातीला ही जी सेकंड लिंक दिलेली आहे ऑनलाईन कोर्स स्वयं 2 ac.in ह्या लिंकवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर जॉईन ही बटन येते बघा, लक्ष द्या। ह्या जॉईन बटनावर क्लिक करायचं। जॉईन केल्यानंतर खाली साइन अप नाऊ हे बघा, साइन अप नाऊ येत आहे, त्या साइन अप नाऊवर क्लिक करा। त्याच्यानंतर जी तुमची ईमेल आयडी आहे ते ईमेल आयडी टाका। फार उदाहरणार्थ तुम्ही बघा माझ्याकडे एक ईमेल आयडी आहे आसू भोवते @gmail.com ही टाकत आहे। त्याच्यानंतर पासवर्ड तुम्ही कोणता पण ठेवू शकता। मी हा पासवर्ड ठेवत आहे, कोणता पण तुम्ही ठेवू शकता बघा, इथं काही कंपल्सरी नाही, तुम्ही कोणतं पण ठेवू शकता। श्री @123 उदाहरणार्थ झालं तर पास @123 कोणता पण तुम्ही तुम्हाला जो वाटते तो पासवर्ड ठेवू शकता। मी इथं पासवर्ड टाकलेला आहे। त्याच्यानंतर आय एम नॉट अ रोबोट इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर क्रिएट अकाउंट आहे तिथं क्लिक करा। त्याच्यानंतर हे बघा युजर क्रिएटेड सक्सेसफुली झालेला आहे, प्लीज क्लिक सेंड व्हेरिफिकेशन ईमेल टू प्रोसीड। तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ईमेलवर एक नोटिफिकेशन येणार, लिंक येणार। त्याच्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन ईमेल इथं क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन लिंक हॅज बीन सेंड टू ईमेल, इथली व्हेरिफिकेशन लिंक ईमेलवर गेलेली आहे, तिथं तुम्ही ओके करा। त्याच्यानंतर बघा व्हेरीफाय युअर ईमेल, तुम्ही ईमेल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नो रिप्लाय या नावाने ईमेल आली असेल। व्हेरीफाय युअर ईमेल फॉर स्वयं इथं क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक लिंक आलेली आहे, हा लिंकवर टच करा। क्लिक केल्यानंतर हे बघा तुम्हाला असं लिहून येणार युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड, यू कॅन नाऊ साइन इन विथ युअर न्यू अकाउंट। तर बघा आपण मागील व्हिडिओमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघितलं। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर बघा पुन्हा आपल्याला एक लिंक दिलेली आहे, ही जी सेकंड लिंक आहे इथंच क्लिक करायची। आपण अगोदर सुद्धा ह्याच लिंकवर क्लिक केलेलं होतं। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉईन वर क्लिक करावं लागेल। जे तुम्ही ईमेल आयडी टाकले होते त्या ठिकाणी ते ईमेल आयडी इथं टाकावी लागेल। मी बघा एक ईमेल आयडी टाकलेली आहे, त्याच्यानंतर जो पासवर्ड ठेवला तुम्ही तो पासवर्ड इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोट ह्या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर साइन इन करा। साइन इन केल्यानंतर तुम्हाला हे इथं आपली अकाउंट इन्फो मध्ये सेव्ह प्रोफाइल येते, इथं आपली स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायची आहे। तर बघा नेम ह्या ठिकाणी मी एका विद्यार्थिनीचे टाकत आहे, विद्यार्थिनीचं नाव इथं
त्याच्यानंतर इथं तो जो रोल नंबर आपला मोबाईल नंबर आहे तो टाकायचा, स्वतःचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा इथं जन्मतारीख आहे ते टाकायची आहे. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. तर बघा या ठिकाणी फिमेल असल्यामुळे मी फिमेल करत आहे. कंट्री रीडिंग इन करंटली, कोणत्या देशामध्ये शिकत आहे ते लिहायचं आहे, तर इंडिया. त्याच्यानंतर पिनकोड, पिनकोड तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तो पिनकोड टाका. त्याच्यानंतर जो स्टेट आहे तो स्टेट टाका. महाराष्ट्र, सिटी लाखनी आहे आमची. प्रोफेशन बघा, प्रोफेशन इथं विद्यार्थी असल्यामुळे याचे स्टुडंट टाकायचं आहे. त्याच्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालेलं आहे ते टाका. तर बघा इथं 3 इयर बॅचलर डिग्री टाकलेला, आमचं 3 इयर बॅचलर डिग्री असल्यामुळे कोणत्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. तर 2027ला ग्रॅज्युएशन होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही 2027ला टाकत आहे. इथं बघा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, इथं एबीसी आय डी लागत आहे. तुम्हाजवळ एबीसी आय डी असल्यामुळे आय हॅव अपार आय डी किंवा एबीसी आय डी टाका. हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे इथं. त्याच्यानंतर इथं 12 अंकी एबीसी आय डी आहे. जी एबीसी आय डी आहे ते तुम्ही इथं टाका. त्याच्यानंतर एज्युकेशन संयम लोकल ह्या ठिकाणी येस करा. त्याच्यानंतर लोकल चॅप्टर स्टेट इथं महाराष्ट्राचे असल्यामुळे आम्ही महाराष्ट्र टाकत आहोत. त्याच्यानंतर कॉलेज नेम, इथं कॉलेज नेम बघा आमची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ असल्यामुळे आम्ही ते टाकत आहे. तुमची जे युनिव्हर्सिटी आहे ते किंवा इथे बघा 2914 कोड आहे तो टाकलं तरी चालेल. नाही हां. त्याच्यानंतर हे बघा आपोआपच आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या मागच्या इयरला कोणत्या वर्षी होतं त्या ठिकाणचं रोल नंबर टाकलं तरी चालते. या ठिकाणी बघा आम्ही मागचे रोल नंबर टाकलाय. डिग्री काय आहे तर बघा आर्ट्स असल्यामुळे आम्ही आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज टाकत आहोत. डिपार्टमेंटल कोणता आहे, आमचं संस्कृत डिपार्टमेंट असल्यामुळे आम्ही संस्कृत ह्या ठिकाणी क्लिक करत आहोत. तुमचं जो डिपार्टमेंट आहे तिथं क्लिक करा तुम्ही. आमचं संस्कृत असल्यामुळे आम्ही संस्कृत डिपार्टमेंटवर क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टडी इयर, आता आम्ही सेकंड इयरला असल्यामुळे आता आम्ही सेकंड इयर करत आहोत. त्याच्यानंतर आय ॲग्री टू स्वयं ह्या बॉक्समध्ये क्लिक करा, इथं सुद्धा क्लिक करा आणि त्याच्यानंतर सेव्ह केल्यानंतर आपलं संपूर्ण रजिस्ट्रेशन झालं असं समजू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपलं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघा प्रिय विद्यार्थी आशा आप स्वस्थ होंगे. ऐसा जो मैंने ये आशा का नाम डाला था इसलिए आशा नाम आया. जो भी आप डालेंगे वो आपका नाम आ जाएगा. अशा पद्धतीने बघा आपली सगळी माहिती भरून झाल्यानंतर अबाउट व्हॉट्सअप ग्रुप आणि लाईव्ह सेशन बद्दल माहिती येणार. अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही फॉर्म भरायचे आहे. थँक्यू.